थँक्यू सो मच. वेलकम सर. घे घे. वेलकम ड्रिंक कोकम सरबत फ्री आहे. हाय वेणू. अरे अनुराग मित्रा कसा आहेस? मस्त मस्त. सॉरी यार, तुला जास्त वाट नाही ना पाहावी लागली? नाही नाही, आम्ही आताच आलो. बरं बाय द वे, हा माझा मित्र शिव. तुला मी फोनवरती बोललो होतो ना, त्याला फिरायला बाहेर जायचं आहे, तो हाच. राईट राईट. हाय शिव. मी अनुराग पाटील फ्रॉम विणावळ. बाय द वे, तुझ्याबद्दल आणि गौरीबद्दल ह्याच्याकडनं खूप ऐकलंय मी. काय गोड लव्ह स्टोरी आहे तुमची. थँक्यू. बरं, आपण आत बसूया. हो चालेल, चलो या. चल. वेणू तू फार जगी का चालू अरे, ते चांगलं आहे, मस्त आहे एकदम. चांगलं काय? बोला, काय ठरवलंय मग? मतलब हनीमून के कुछ अच्छे पैकेजेस चाहिए हमें. ऑप्शंस हो तो बताइए. हो हो, आहेत ना, बरेच ऑप्शन आहेत. पण तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना, म्हणजे तुम्ही काय विचार केला असेल, कुठे जायचंय तुम्हाला? मतलब नजदीक की कोई जगह हो तो. अच्छा, म्हणजे तुम्हाला एखाद्या जवळच्या ठिकाणी तुमच्या बायकोला घेऊन जायचंय. जी. आणि गौरीला कुठे न्यायला आवडेल? गौरी जी को. अरे पहिल्यांदा बाहेर चाललाय तुम्ही, म्हणजे मनात काहीतरी ऑप्शन्स असतीलच ना. वैसे हम सोच तो रहे थे पर अरे मोकळेपणाने बोल, कुठे जायचंय किंवा काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे रजा मिळत नाहीये किंवा बजेट? नहीं नहीं ऐसी कोई बात नहीं है. शिव, फील फ्री टू टॉक. आपली स्वप्न, आपले प्रॉब्लेम्स थोड्याफार फरकाने सिमिलरच आहेत. तू आम्हाला सांग, आपण काहीतरी मार्ग नक्की काढू ना. वो थोड़ी छुट्टियों का प्रॉब्लम है हमें. और बजट भी मतलब. बरं, काय आहे तुझं बजेट? म्हणजे आम्हाला एक अंदाज दे, सो आपण त्याप्रमाणे ट्रिप प्लॅन करूया. बजेट नाही, तुझं किती प्रेम आहे गौरीवरती, त्याच्याप्रमाणे ट्रिप प्लॅन कर ना. गौरीला कुठे जायला आवडेल? म्हणजे तिला काय बघायला आवडेल? वैसे गौरी जी ने एक बार हमें कहा था कि उन्हें बर्फ देखनी है. सुपर. मग अशा बऱ्याच जागा आहेत. अरे शिव, मी तुम्हाला बोलली असती ना, तर मी स्वित्झर्लंडचं स्वप्न पाहिलं असतं. स्विट्जरलैंड. हा. हा, क्यों नाही? अरे नहीं नहीं, इंडिया से बाहर जाना थोड़ा मुश्किल होगा ना. आजकाल ते फार अवघड नाही राहिले. आपण मध्यमवर्गीय माणसं ना, स्वप्न बघतो आणि मग बजेटला घाबरतो. पण तू काळजी करू नकोस, इन सब चीजों के मुताबिक हम ट्रिप प्लान कर देंगे. पर इससे पहले हम कभी इंडिया से बाहर गए भी नहीं है. अरे प्रत्येक गोष्टीची एक पहिली वेळ असतेच ना. आणि पहिल्यांदा जाताना कुठलाही त्रास होऊ नये म्हणूनच तर वीणा वर्ल्ड आहे ना. म्हणूनच आम्ही नेहमी सांगतो, बस बॅग भरो और निकल पडो. सांग, जायचं मग स्वित्झर्लंडला? मतलब आप कह रहे हैं कि हमारी सुविधा के अनुसार ट्रिप प्लान हो सकती है. अर्थात. ठीक है, अगर ऐसी बात है तो हम जाना चाहेंगे. अब डिटेल भेज दीजिए हमें, हम स्विट्जरलैंड जाना चाहेंगे. क्या बात है. वाह, ग्रेट. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.